नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं कर्नाटकीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मनपूर्वक स्वागत आहे. राज्यसेवेची पूर्वपरीक्षा नुकतीच पार पडलेली आहे. नो डाऊट सगळ्यांना पेपर अवघड गेलेला आहे आणि बहुतांश विद्यार्थ्यांचा स्कोर सुद्धा कमी येत आहे. आणि मार्केटमध्ये चर्चा सुद्धा हीच आहे की कट ऑफ सुद्धा कमी असेल. सो सगळ्यांनी जसं प्रिडिक्ट केलं, आम्ही सुद्धा सांगितलेलं आहे की 95-100 च्या दरम्यान ज्याचा स्कोर होतो त्यांनी मुख्य परीक्षा तयारीला लागावं. असो, मी प्री किंवा पूर्व परीक्षेबद्दल बोलणार नाहीये. हा जो व्हिडिओ आहे, त्या व्हिडिओचा मुख्य पर्पज काय, तर पुढच्या 4 महिन्यामध्ये आपल्याला मुख्य परीक्षेचं नियोजन कसं केलं पाहिजे किंवा काय एक्झॅक्टली केलं पाहिजे, दिवसानुसार किंवा महिन्यानुसार त्या 4 महिन्यामध्ये आपण ऑप्शनलचे एकूण आपल्याला जे 7 पेपर लिहायचे आहेत, त्या 7 पेपरचं नियोजन कसं केलं पाहिजे, याचं एकदम कमी वेळामध्ये आपण या ठिकाणी डिस्कशन करणार आहोत. लक्षात ठेवा, ज्या विद्यार्थ्यांना स्कोर जरी कमी येत असला, एक थोडक्यात मी त्याच्याबद्दल बोलेल, की लक्षात ठेवा, जर तुमच्या डोक्यात असेल की 27ची एक्झाम द्यायची, 28ची द्यायची आहे, एकदम प्रामाणिकपणे द्यायची आहे. म्हणजे त्या ठिकाणी फक्त द्यायची म्हणून द्यायची नाही, तर चांगल्या पद्धतीने अभ्यास करून मला परीक्षेला सामोरे जायचं आहे. तर त्यांनी या पुढच्या 4 महिन्यामध्ये राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेचाच अभ्यास करा. लक्षात ठेवा, 27ला ज्यावेळेस तुम्ही मुख्य परीक्षेला जाल, 27ला तुमच्यासोबत 25चे आणि 26चे मुख्य परीक्षेत दिलेले जे मुलं आहेत ते सोबत असतील, ते स्पर्धेला असतील. मग त्यांच्यासोबत जर टिकायचं असेल आणि अजून एक ॲडिशनली 27ला यूपीएससीचा सुद्धा खूप मोठा मॉक तुमच्यासोबत असणार आहे मुख्य परीक्षेला. त्यांच्यासोबत स्पर्धा करायची असेल, त्यांच्यासोबत टिकायचं असेल, तर तुम्हाला आत्तापासून मुख्य परीक्षेचा प्रत्येक मुद्दा तुमच्या बोटावर असला पाहिजे. पॉइंट वाईज तुमच्या नोट्स रेडी असल्या पाहिजेत. काय करायला पाहिजे, काय करायला नको, त्याबद्दलच ह्या व्हिडिओमध्ये मी बोलणार आहे. सो ज्यांना कमी स्कोर आलाय त्यांनी सुद्धा नियोजन करा, चर्चा करा किंवा चांगल्या पद्धतीने अभ्यास करा. आणि जे 26च्या मुख्य परीक्षेला पात्र होते, ज्यांना असं वाटतं की माझं होऊ शकतं, त्यांनी तर हमखास त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं ह्या 4 महिन्यात युटिलाइज करून घ्या. आता बघा, यामध्ये आपण एक्झॅक्टली काय बघणार आहोत? 4 महिन्यांचं नियोजन, पुढील 4 महिन्यांचं नियोजन. बघा, एकूण 7 पेपर आपल्याला द्यायचे आहेत. निबंधाचा 1, 4 जीएसचे 4, 4 आणि 1 5 आणि ऑप्शनलचे 2 पेपर आहेत. म्हणजे एकूण 7 पेपर आहेत आणि एकूण 1750 गुणांची आपल्याला राज्यसेवेची मुख्य परीक्षा द्यायची आहे. मी क्वालिफाईंग पेपर या ठिकाणी कन्सिडर केलेले नाहीत, कारण की मुलांना क्वालिफाईंग पेपरमध्ये प्रॉब्लेम येत नाही. बरोबर? सो 1750 गुणांचं नियोजन करायचं आहे. जरी आभाळा एवढा जरी हा सिलेबस वाटत असला, तर म्हणजे लक्षात ठेवा, की तुम्हाला जर तुम्ही प्रॉपर नियोजन करून जर त्या ठिकाणी अभ्यास केला, तर हा अभ्यासक्रम 4 महिन्यामध्ये तुम्ही कव्हर करू शकता. काही लोकांना वाटेल की असं कसं शक्य, ऑफलाईन कसा कव्हर होईल? येस, गेल्या वर्षी माझ्यासोबत असलेले जे विद्यार्थी आहेत, त्यांनी शेवटच्या 2, 2.5, 3 महिन्यामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने अभ्यास करून पेपर सिलेबस कव्हर केलेला आहे. मुळात पेपरची काठिण्य पातळी खूप कमी असल्यामुळे राज्यसेवेची मुख्य परीक्षा गेल्या वर्षी त्या मुलांना जास्त काही वाटलं नाही. तर बघा, एकूण 7 पेपर आपल्याला द्यायचे आहेत. निबंध, त्यानंतर GS1, GS2, GS3, GS4 आणि आपल्या वैकल्पिक विषयाचे 2 पेपर. आता प्रत्येक पेपर बद्दल थोडक्यात बोलणार आहे मी. GS1 मध्ये आपल्याला काय करायचंय? हिस्ट्री आहे, जिओग्राफी आहे, भारतीय समाज आहे आणि कला आणि संस्कृती आहे. या 4 विषयांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. GS2 मध्ये काय आहे? तर GS2 मध्ये बघा, पॉलिटी आहे, आंतरराष्ट्रीय संबंध आहे, प्रशासन आहे आणि सोशल जस्टिस आहे. GS3 मध्ये एकूण 5 सब्जेक्ट्स आहेत. प्रामुख्याने अर्थव्यवस्था किंवा आपण त्याला अर्थशास्त्र म्हणूयात. 2 त्याचे कॉम्पोनंट्स आहेत. एक कोर इकॉनॉमिक्स आणि दुसरा ॲग्रीकल्चरल म्हणजे कृषी आपण त्याला म्हणतो. त्यानंतर आपण पर्यावरण आहे, अंतर्गत सुरक्षा आहे, डिझास्टर मॅनेजमेंट आहे, सायन्स आणि टेक आहे. असे 5 ते 6 विषय आपल्याला यामध्ये अभ्यासायचे आहेत. आणि एथिक्समध्ये आपण थिअरीज बघतो आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी केस स्टडीज बघतो. आणि वैकल्पिक विषयाचा प्रत्येकाचा वेगवेगळा असल्यामुळे वैकल्पिक विषय सिलेबस त्या ठिकाणी वेगळा असेल. जर तुमचा पी-एस-आर असेल, तर पी-एस-आर मध्ये तुम्हाला एकूण 40 टॉपिक अभ्यासायचे आहेत. पेपर 1च्या सेक्शन ए मध्ये 11 आहेत. पेपर 1च्या सेक्शन बी मध्ये पेपर 1च्या सेक्शन ए मध्ये 10 आहेत. पेपर 1च्या सेक्शन बी मध्ये 11 आहेत. 10 आणि 11 21 झाले. आणि पेपर 2 मध्ये आपण एकूण त्या ठिकाणी 19 टॉपिक्स अभ्यास करू. म्हणजे एकूण 40 टॉपिक्स तुम्हाला पी-एस-आर मध्ये अभ्यासायचे आहेत. बरोबर? आता लक्षात ठेवा, हे करत असताना काय आणि कशा पद्धतीने नियोजन केलं पाहिजे. मी ऑप्शनल पासून सुरुवात करेल, कारण की तुम्ही जर उद्यापासून तुमच्या मुख्य परीक्षेची तयारी लागत असाल, तर सगळ्यात पहिलं तुम्ही टॅकल करा तुमच्या ऑप्शनलला. इट इज द म्हणजे हा जो सब्जेक्ट आहे, हा डिसाइडिंग फॅक्टर आहे. हाच ठरवणार आहे की तुम्ही तुमची रँक किती असेल, तुम्ही कुठं असणार आहात. कारण की 500 गुण लक्षात, म्हणजे तुम्हाला ऑलमोस्ट जीएस मध्ये 1 2 3 मध्ये सर्व विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी ऑलमोस्ट सारखेच गुण असतात. 90 95 100 मध्ये विद्यार्थी त्या ठिकाणी तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. काही विद्यार्थ्यांना इथिक्स मध्ये थोडेफार 5-10 गुण जास्त येतात किंवा निबंधामध्ये 5-10 जास्त येतात. पण ऑप्शनल हा विषय जो आहे, हा डिसाइडिंग फॅक्टर आहे. काही विद्यार्थ्यांना 230 240, तर काही विद्यार्थी 280 85 किंवा युपीएससी मध्ये अगदी काही विद्यार्थ्यांना 322 सुद्धा मिळालेले आहेत. पण युपीएससीची काठिण्य पातळी, मुलाची तयारी खूप डिफरंट लेवल असते. त्याचा विचार आपण न करता 25 ला कशी मार्किंग होती आपल्याला कळूनच जाईल. असो, आय विल नॉट टॉक ऑन दॅट. तर बघा, सगळ्यात पहिले मी येतो तुमच्या वैकल्पिक विषयाकडे. इथून पुढे 4 महिने रोज
4 तास, मी रोज म्हणतोय बरं का, रोज 4 तास तुम्ही तुमच्या वैकल्पिक विषयाचा अभ्यास केला पाहिजे. किती? तर रोज 4 तास. आता फक्त रोज 4 तास सांगून मी मोकळं होणार नाही. त्या 4 तासामध्ये काय केलं पाहिजे? सगळ्यात पहिलं बघा, फक्त वाचून चालणार नाहीये. वाचलेल्या टॉपिकवर रोज असं म्हणतोय मी, की 2 प्रश्न लिहा. जर तुम्ही हे त्या ठिकाणी कंटिन्युअसली केलं, हे रिलिजियसली जर तुम्ही फॉलो केलं, तर तुम्हाला ॲट द एंड बिफोर द एक्झाम तुम्हाला प्रेशर येणार नाहीये. तुम्हाला उत्तर लिखाण जो भाग आहे, हा नंतर बर्डनचा वाटणार नाहीये. लक्षात ठेवा, मी अनुभवलेले जे विद्यार्थी आहेत 25ला, प्रत्येक विद्यार्थ्याचा 99% विद्यार्थ्याचा एक प्रॉब्लेम होता, की सर पेपर कव्हर होत नाहीये. सगळं वाचलंय, पण त्या ठिकाणी त्या वेळेमध्ये त्या गोष्टी आठवत नाहीत. असं का होते? कारण की बिफोर द एक्झाम तुम्ही ह्याची प्रॅक्टिसच केलेली नाहीये. तुम्ही स्वतःच्या मेंदूला, स्वतःच्या बॉडीला त्या प्रोसिजरमध्ये किंवा त्या सिच्युएशनमध्ये टाकलेलंच नाहीये. मग रोज 2 तास काय करायचे? तर ऑप्शनलचे जे वाचलंय त्याच्यावरचे त्या ठिकाणी प्रश्न उत्तरं लिहायचे आहेत. पहिला, असं सजेस्ट करेल, की स्वतःच्या हातानं त्या टॉपिकच्या जे काही वाचलात, शॉर्ट नोट्स काढा. 1.5 महिन्यामध्ये, 2 महिन्यामध्ये ऑप्शनल होत नाहीये. आणि जर करायला गेलात, मी तुम्हाला सांगतो 5 दिवसामध्ये सुद्धा ऑप्शनल मी कव्हर करून दिलाय विद्यार्थ्यांना 5 डे रिव्हिजन बॅचमध्ये. पण तो जो तुमच्यामध्ये पाझरला पाहिजे विषय, तसा तो पाझरणार नाहीये. तुम्हाला वरून-वरून सगळं समजेल, पण ज्यावेळेस लिहिण्याची वेळ येईल, त्यावेळेस तुम्हाला इंटरलिंकेज करावं लागणार आहे. तुम्हाला विचारवंताचे ग्रंथ, त्यांच्यावर केलेली टीका, त्याचं महत्त्व, त्याची समकालीन प्रासंगिकता, त्याच पर्टिक्युलर संकल्पनेबद्दल अजून कोण काय म्हणतंय का, हे सांगता आलं पाहिजे. आणि त्यासाठी तो विषय तुमच्यामध्ये पाझरला पाहिजे, लक्षात ठेवा. मग उत्तर पी-एस-आय-आर हा जो वैकल्पिक विषय आहे, हा वैकल्पिक विषय संदर्भात मी सविस्तर व्हिडिओ बनवेल. तो कसा, त्याचा अभ्यास कसा करायचा. तिथे मी जनरल सगळ्या ऑप्शनल बद्दल बोलतोय. 1.5-2 महिन्यामध्ये ऑप्शनल कव्हर होत नाहीये बाळांनो. होईल सुद्धा तुमचा. पण त्याच्यामध्ये तुम्हाला एक्झाममध्ये बाकीचे विद्यार्थी तुमच्यापेक्षा त्या ठिकाणी पुढेच असतील. चांगलं रिलिजियसली गोष्टी करा. त्या गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी नक्कीच फळ देतील. स्वतःच्या हाताने शॉर्ट नोट्स काढा. मग शॉर्ट नोट्स काढत असताना कशा शॉर्ट नोट्स काढायच्या? उदाहरणार्थ, आता मी पी-एस-आय-आर शिकवतो. उदाहरणार्थ मी पी-एस-आय-आरचा विद्यार्थी आहे. मग पी-एस-आय-आर मध्ये अभ्यास करत असताना मी काय केलं प्रामुख्याने? पी-एस-आय-आरचे थिंकर, उदाहरणार्थ प्लेटो आहे. प्लेटोचे ग्रंथ कोणते आहेत? प्लेटोचे ग्रंथ, प्लेटोची मुख्य संकल्पना, प्लेटोचा गाभा काय आहे? प्लेटोवर कोणी टीका केलेली आहे? टीकेच्या स्वरूपात काही वाक्य आहेत का? त्याचबरोबर प्लेटोच्या संकल्पनेला च्या रिलेटेड अजून कोणी त्या संकल्पना मांडलेल्या आहेत का? या शॉर्ट नोट्स मी काढेल, जेणेकरून माझ्या उत्तराची प्रस्तावना तयार होईल. ओके. सो लक्षात ठेवा, ह्या समजून घ्या, की ह्या स्वतःच्या आणि ह्यामध्ये पडल्याच्या नंतर तुम्हाला हळू-हळू त्या ठिकाणी गोष्टी उलगडायला सुरुवात होणार आहे. काही डाउट्स असेल पी-एस-आय संदर्भात, तर माझ्याशी संपर्क साधा 9049781568. मी मेंटरशिप करेल. तुमची फ्रीमध्ये मेंटरशिप करेल. काही डाऊट असेल तुम्हाला, कसा अभ्यास करायचा, काय करायचं, एव्हरीथिंग. ओके. तुम्ही या इथं आपण बसून चर्चा करू, डिस्कशन करू, कसं पुढे जायचंय. बरोबर? त्यानंतर काय, सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो आहे, मला त्या ठिकाणी तुम्हाला खूप त्याच्यावर असं एक ताण देऊन सांगू इच्छित आहे, की प्रत्येक आठवड्याला तुम्हाला ऑप्शनलची टेस्ट द्यायची आहे. एव्हरी वीक. जर तुम्ही असं केलं, आपण ॲज अ करणारे म्हणून आपण त्या ठिकाणी 16 टेस्ट घेऊन येत आहोत. जर तुम्ही असं केलं ना, लक्षात ठेवा, रोज प्रत्येक आठवड्याला तुम्ही 250 गुणांची 3 तासाची जर टेस्ट दिली, तुम्हाला एक्झाममध्ये तुम्ही नवीन काहीतरी करत आहात असं वाटणार नाही. हे जे तुम्ही आहे, ऑलरेडी मागे केलेलं आहे असं तुम्हाला फील होईल. बरोबर? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. त्याचबरोबर शक्य जर झालं, तर तुमचा कोणता मित्र तुमच्यासोबत मुख्य परीक्षेला असेल, टॉपिकची त्यांच्याबरोबर चर्चा करा. शॉर्ट नोट्स काढा. आता इथून पुढे 1-2 महिन्यांमध्ये काय करायचं, तर तुमच्या वैकल्पिक विषयाचं स्टडी मटेरियल गोळा करा. चांगलं स्टडी मटेरियल खूप महत्वाचं आहे. मेंटॉर खूप महत्वाचा आहे. उत्तर लिहिल्याच्या नंतर कोणतरी चेक करायला आहे, हे सुद्धा महत्वाचं आहे. आपण लिहितोय ती डिरेक्शन योग्य आहे का? ती दिशा बरोबर आहे का? आपण सगळ्या गोष्टी चांगल्या फुलफिल करत आहोत का? बरोबर? आता बघा, या 4 महिन्यासाठी करणार ते आय-एसने काय केलंय, तर एक फास्ट ट्रॅक बॅच लॉन्च केलेली आहे. 4 महिन्यामध्ये संपूर्ण सिलेबस आपण चांगल्या पद्धतीने कव्हर करूयात. रोज 3 तास या ठिकाणी तुम्ही माझ्यासोबत बसा. तुम्हाला पी-एस-आय मध्ये काहीच प्रॉब्लेम येणार नाही. आता फक्त आपण शिकवणारच नाहीत. ऑडिओ स्वरूपात मी काही फाईल रेकॉर्ड करणार आहे. म्हणजेच काय, मी सगळा सिलेबस तुमचा त्या ठिकाणी रेकॉर्ड स्वरूपात, ऑडिओ स्वरूपात मी तुम्हाला पाठवणार आहे. बॅच तर होईलच, पण ऑडिओ स्वरूपात त्या ठिकाणी तुम्हाला काय करेल मी, तर सिलेबस पाठवेल. त्यानंतर 5 डे रिव्हिजन बॅच मी तुमची घेणार आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी टेस्ट सिरीज आहे. सेंटरवर मी तुमच्यासोबत आहे. एव्हरीथिंग आपलं अभ्यास साहित्य, दर्जेदार अभ्यास साहित्य उपलब्ध आहे. पी-एस-आय-आर मध्ये आमच्या आपलं पुस्तक बघा. पुस्तक बघितल्यानंतर तुम्हाला समजेल, की एकदम चांगलं काम झालेलं आहे. ह्याच्या पलीकडे काही करण्याची गरज नाहीये. पुस्तक समोर ठेवा पी-एस-आय-आरचं. 25 चा पेपर काढा. 25 च्या पेपर मधली एकही प्रश्न आपल्या पुस्तकाच्या बाहेर गेलेला नाहीये. बरोबर?
हे काही जे जे काही त्या ठिकाणी गोष्टी या वैशिष्ट्यामध्ये सांगितल्या आहेत त्याच्यापेक्षा जास्तच आम्ही तुम्हाला देऊ. एकदा विश्वास ठेवा, नंतर तुम्हाला गोष्टी कळतील. बरोबर? आणि जरी तुम्हाला बॅच लावायची नसेल तर मला कॉन्टॅक्ट करा. मी तुमची फ्रीमध्ये मेंटरशिप करेल. 26च्या विद्यार्थ्यांसाठी मी सांगतोय. 2025च्या विद्यार्थ्यांना पी-एस-आय-आरची बॅच आम्ही मोफत दिली होती, की पहिलं वर्ष आहे. मुलांना त्या ठिकाणी जड जाते, इच्छा नाही, मानसिकता नाही. पूर्ण बॅच ₹1 आम्ही दिली होती. फक्त बॅच नाही तर आम्ही सेंटरला गेलो होतो. आम्ही उत्तर लिहून घेतली. आम्ही ऑडिओ फाईल फ्रीमध्ये दिल्या. आम्ही 5 डे फक्त 5 डे रिव्हिजन बॅचचे आम्ही पैसे घेतले कारण की तो आम्ही हॉल रेंटवर घेतलेला होता. आम्ही तयार आहोत, तुम्ही तयार राहा शेवटपर्यंत. ॲज अ करणारी टीम जी आहे ती तुमच्यासोबत राहणार आहे. बरोबर? ही बॅच जी आहे याची अधिक माहिती ह्या नंबरवर मला कॉल करा, मी तुम्हाला देईल. का मेसेज करा. त्यानंतर जे विद्यार्थी 26 ची तयारी करतायत, 2 मिनिटात त्यावरून आपल्या मुद्द्यावर येतो बरं का. तुम्हाला वाटेल की हा मास्तर नुसती ॲडच करतो इथं. 26 चे विद्यार्थी जे आहेत त्यांच्यासाठी आपण फाउंडेशन बॅच म्हणजे निवांत रोजचे 2 तास आपण 6 महिने अभ्यास करणार आहोत. ओके. ह्याची वैशिष्ट्य बघून घ्या. काय असेल तर मला मेसेज करा. पुढे बघा. ऑप्शनलचं मी तुम्हाला बोललो रोजचे 4 तास रीडिंग करायचे, शॉर्ट नोट्स काढायचे आहेत, उत्तर रोज 2 तास लिहायचे आहेत. त्याचबरोबर त्या ठिकाणी एव्हरी वीक टेस्ट द्यायची आहे. त्याचबरोबर स्वतःच्या हातात शॉर्ट नोट्स ठेवा, मित्राबरोबर चर्चा करा, कनेक्टिव्हिटी उत्तर घेऊन माझ्यापर्यंत या. मी तुमची चेक करून देईल. ऑप्शनल तुम्हाला ते करायचं आहे. इतर जर तुमचा कोणता ऑप्शनल असेल तर तुम्ही त्या पर्टिक्युलर मेंटरकडे जा, शिक्षकाकडे जा आणि त्यांच्याकडून चेक करून घ्या. आता मुद्दा आहे निबंधाचा. आपण ऑप्शनल बद्दल बोललेलो आहे निबंध. निबंधामध्ये मी असं म्हणेल इतर जीएस आणि ऑप्शनलच्या तुलनेमध्ये निबंधाची एक चांगली बाजू अशी आहे की तुम्हाला 8 पैकी फक्त 2च निबंध लिहायचे आहेत. पेपरमध्ये 8 निबंध विचारतात. सेक्शन ए मध्ये 4 निबंध, सेक्शन बी मध्ये 4 निबंध आणि 4 पैकी आपल्याला फक्त 2च निबंध सॉरी 8 पैकी फक्त 2च लिहायचे. ह्या 4 मधला 1, ह्या 4 मधला 1 आणि 8 पैकी 2 निबंध आपण लिहू शकतो. पहिली चांगली बाब. दुसरी काय? निबंधाला जीएसच्या तुलनेमध्ये काय आहे तर वेळ पुरेसा आहे. म्हणजे तुम्हाला 90 मिनिटांमध्ये एक निबंध लिहायचा आहे. इनफ वेळ आहे. जर तुम्ही चांगल्या पद्धतीने निबंधाचं प्रिपरेशन केलं तर निबंधाच्या पेपरमध्ये तुम्ही बाकीच्यांपेक्षा चांगले गुण मिळवू शकता. मग काय करायचं? एकूण निबंधाचे 25 ते 30 टॉपिक्स जे आहेत विषय तयार करा. मग मी सुद्धा तुम्हाला काही टॉपिक्स देईल किंवा तुम्ही सुद्धा या ठिकाणी जे काही क्लासेसमध्ये निबंध होतात वेगवेगळ्या ते निबंध टॉपिक कलेक्ट करायचे. Google असेल, ChatGPT असेल, Gemini असेल, इथून चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी काय तर विधा म्हणजे आपण त्याला इंग्लिशमध्ये डेटा असं म्हणतो, कलेक्ट करा. निबंधाच्या प्रस्तावनेसाठी कोट्स असतील, वेगवेगळे आपण त्याला मनी म्हणूयात, मनी असतील, माहिती असेल, रिपोर्ट असेल, स्टोरी फॉर्मॅटमध्ये तुम्ही त्याच्या गोष्टी वगैरे तुम्ही तयार करून ठेवू शकता. सो प्रस्तावना, मुख्य गाभा आणि निष्कर्ष ह्याच्या बाबी तुम्ही तयार करून ठेवा. 25 ते 30 टॉपिक्स काढायचे आहेत आणि त्या ठिकाणी प्रत्येक आठवड्याला एक निबंध लिहायचा आहे. 1000 ते 12 शब्दामध्ये. प्रत्येक आठवड्याला जर एक निबंध लिहिला, तर पेपरमध्ये अननोन निबंध जरी आला, तर डेफिनेटली यू कॅन टॅकल द एसे. बरोबर? सो 25 ते 30 टॉपिकच्या त्या ठिकाणी माहिती गोळा करून ठेवायची आहे, डेटा कलेक्ट करून ठेवायचा आहे आणि त्यापैकी त्या ठिकाणी प्रत्येक वीकमध्ये एक निबंध लिहायचा आहे. त्याचबरोबर काय? शक्य जेवढं होईल तेवढं निबंध लिहा. मुख्य परीक्षा इट्स लाइक अ आर्ट ऑफ आन्सर रायटिंग. जर तुम्हाला ती लिहिण्याची कला जर विकसित झाली, तर तुम्हाला कोणीच थांबवू शकत नाही, लक्षात ठेवा. सो अननोन प्रश्न कसे टॅकल करायचे ह्या प्रोसेस मधून तुम्हाला लिहिण्याच्या प्रोसेस मधून समजून जाईल. त्यामुळे जेवढं शक्य होईल तेवढं जीएस ऍज वेल एज ऑप्शनल अँड युअर एसे लिहित राहा. बरोबर? पुढे आपल्या सामान्य अध्यायाची तयारी कशी करायची, जीएसची तयारी कशी करायची, 1 2 3 4. सगळ्यात पहिला मुद्दा अभ्यासक्रम तोंडपाठ करा. जोपर्यंत तुम्हाला जीएसचा अभ्यासक्रम माहित नाही, तोपर्यंत तुम्हाला करायचं काय हे कळणार नाहीये. सो तुमच्या जीएसचा अभ्यासक्रम तुम्हाला तोंडपाठ पाहिजे. का पाहिजे? तर तुम्हाला करायचं काय हे कळणार आहे आणि त्याला करंटची लिंक कशी करायची हे तुम्हाला कळणार, लक्षात ठेवा. सो तुम्हाला काय तर जीएसचा त्या ठिकाणी अभ्यासक्रम तोंडपाठ करा. ऑप्शनलचा सुद्धा तुम्हाला अभ्यासक्रम माहित पाहिजे. ऑप्शनल सुद्धा ऑप्शनलच्या बाहेर त्या ठिकाणी आयोग जात नाही. अगदी यूपीएससी मध्ये सुद्धा वी कॅन ऑल्सो से दॅट की मेन्स इज प्रेडिक्टेबल. मुख्य परीक्षाचा आपण अंदाज बांधू शकतो. पूर्व परीक्षेचा अंदाज कोणीच बांधू शकत नाही. हा जो कालचा पेपर झाला त्याच्यावरून तर मी असंच म्हणेल. यूपीएससी जर मागच्या 4-5 वर्षापासून यूपीएससी जर कार्यक्रमच निराळा आहे पूर्णपणे. आता राज्य सेवेचं पण तसंच सुरू आहे. बरोबर? अभ्यासक्रम तोंडपाठ करा आणि अभ्यासक्रमच्या ठिकाणी प्रत्येक मुद्द्यावर तुमच्या नोट्स असू द्या. जो उदाहरण बघा. उदाहरणार्थ तुमच्याकडे काय लक्षात ठेवा, जीएस3 आहे. जीएस3 मध्ये त्या ठिकाणी आपण म्हणतो की इंटरनल सिक्युरिटी अंतर्गत सुरक्षा हा जो टॉपिक आहे. यामध्ये त्या ठिकाणी काय तर नक्षलवाद हा टॉपिक आहे. बरोबर का? आता ह्याच्या नोट्स तुमच्या कशा तयार असल्या पाहिजेत? तर नक्षलवादाची ऐतिहासिक पार्श्वभूमी काय आहे? एक 4 ते 5 लाईन मध्ये नक्षलवादाची ऐतिहासिक पार्श्वभूमी. त्याचबरोबर काय
तर नक्षलवादाची त्या ठिकाणी कारणे काय आहेत? व्हॉट आर द कॉजेस बिहाइंड द नक्सलिझम इन इंडिया? बरोबर? एक 4-5 पॉइंट 1, 2, 3, 4 किंवा एक 7-8 काढायचे. त्याच्यावर जर करंटला काय घडामोडी घडल्या असतील, डेटा असेल, तर पुट डेटा हिअर. त्यानंतर काय व्हॉट आर द इम्प्लिकेशन नक्षलवादाचे परिणाम काय आहेत? व्हॉट आर द इम्प्लिकेशन ऑफ द नक्सलिझम इन इंडिया? नक्षलवादाचे परिणाम काय आहेत? बरोबर? व्हॉट गव्हर्नमेंट इज डुईंग फॉर द नक्सलिझम? सरकार नक्षलवाद संपवण्यासाठी देशामध्ये काय करत आहे? उदाहरणार्थ मध्यंतरी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी प्रहार नावाची योजना प्रहार नावाचं धोरण लॉन्च केलं होतं नक्सलिझम संपवण्यासाठी. आपण त्याला म्हणू शासकीय उपाय सॉरी. आणि शेवटी काय तर तुमचे उपाय. मग तुम्ही त्या ठिकाणी उपाय सांगत असताना एखाद्या काही राज्यांनी विशेष काम केलं असेल उदाहरणार्थ आंध्र प्रदेश ग्रे हाऊंड नावाचे पोलीस दल सुरू केलं आणि आंध्र प्रदेश त्या ठिकाणी वन ऑफ द सक्सेसफुल एक्झाम्पल टू इरॅडिकेट द नक्सलिझम इन इंडिया यू कॅन पुट डिअर. सो अशा पद्धतीनं तुमच्या स्वतःच्या नोट्स त्या ठिकाणी तयार पाहिजेत. तरच बिफोर द एक्झाम यू कॅन रिवाइज. मधला जो 3 तासाचा वेळ आहे ना म्हणजे GS1 चा पेपर संपला. आता GS2 चा कधी आहे 3 ते 6 आहे. सकाळी 9 ते 12 GS1 होता. 3 ते 6 कोणता आहे? तर तुमचा GS2 आहे. मधला 3 तासाचा वेळ स्वतःच्या शॉर्ट नोट्स फास्ट मध्ये रिवाइज करायला शक्य होणार आहे. एवढं बल्की पुस्तक घेऊन बसलात ना शक्य नाहीये. होत नसतंय. बरोबर? नोट्स ज्या आहेत ह्या तुमच्या स्वतःच्या नोट्स उत्तराच्या फॉर्मॅट मध्येच असू द्या. हा आहे उत्तराचा फॉर्मॅट. ऐतिहासिक पार्श्वभूमी, कारणे, परिणाम, शासकीय उपाय, तुमचे उपाय याच फ्लो मध्ये तुमच्या नोट्स तयार ठेवा. जेणेकरून वेगळं उत्तर कसं लिहायचं हे फ्रेमिंग करायची गरजच नाही पडली पाहिजे. तोच त्या ठिकाणी ह्याच्यामध्ये मग त्या ठिकाणी ट्री डायग्राम असेल, अर्धचंद्र असेल, काय तुम्हाला इनोव्हेटिव्ह जर काय करता आलं तुम्ही ते करू शकता. बरोबर? त्यानंतर स्टॅटिक प्लस करंट अफेअर्स हा एक महत्त्वाचा मुद्दा राहणार आहे. करंट अफेअर्स सुद्धा ह्या वर्षी थोडंसं मला असं वाटतं महत्त्वाचं राहील. प्रत्येक पेपरमध्ये एक प्रश्न करंट ओरिएंटेड असू शकतो. 1 किंवा 2 प्रश्न. जीएस मध्ये तुम्हाला प्रश्न ऑप्शनल नाहीयेत. 20 प्रश्न येतात. 20ला 20 ही लिहायचे. निबंध चांगला आहे त्यातल्या त्यात. तुम्हाला 8 विचारतात 8 पैकी 2 लिहायचे. वैकल्पिक विषयामध्ये थोडं बरं आहे लक्षात ठेवा. वैकल्पिक विषयामध्ये तुम्हाला ऑप्शनल प्रश्न आहेत. 8 प्रश्न विचारतात. 8 पैकी तुम्हाला 5 लिहायचे. त्यातला प्रश्न क्रमांक 1 आणि प्रश्न क्रमांक 5 कंपल्सरी आहे. ऑप्शनलचं बरं आहे, तुमच्या निबंधाचं बरं आहे. पण जीएस मध्ये तुम्हाला यू डू नॉट हॅव एनी अदर ऑप्शन. यू हॅव टू राईट ऑल द 20 क्वेश्चन्स इन द जीएस पेपर. लक्षात ठेवा ते लिहायचंच आहे. बरोबर? सो अशा आणि हे बघा पहिल्या 2 महिन्यामध्ये GS1 आणि GS2 ऑप्शनलच्या बरोबर तुम्ही ऑप्शनल रोज 4 तास करताय 4 महिने. ऑप्शनल बरोबर तुम्ही काय करताय तर तुम्ही त्या ठिकाणी प्रत्येक आठवड्याला निबंध पण लिहिताय आणि त्याचबरोबर पहिल्या 2 महिन्यात GS1 GS2 एवढा चांगला करा. स्वतःच्या हातात नोट्स काढा, मायक्रो नोट्स काढा, रिव्हिजन करा, त्याचे आन्सर रायटिंग करा. ह्याला परत त्या ठिकाणी बघण्याची वेळ नाही आली पाहिजे. बिफोर द एक्झामच त्याला बघायचं. पहिले 2 महिने हे करायचं आणि नंतरच्या 2 महिन्यात 3 आणि 4 करायचं किंवा तुमच्यानुसार तुम्हाला असं वाटतं की पहिल्या 2 महिन्यामध्ये 3 आणि 4 घ्यायचंय किंवा इथिक्स माझ्या पूर्णपणे बाहेरचा आहे. पहिला इथिक्सला घ्या. इथिक्स घ्या आणि त्यानंतर तुम्हाला जीएस 1, 2, 3 कोणत्या घ्यायचे ते घ्या. म्हणजे कोणतेही 2 जीएस तुम्ही ऑप्शनलच्या बरोबर पहिल्या 2 महिन्यामध्ये घेऊ शकता आणि दुसऱ्या 2 महिन्यामध्ये उरलेले 2 जीएस घेऊ शकता. निबंध रोजच लिहिताय. अशा पद्धतीने स्वतःची स्ट्रॅटेजी तयार करा. स्वतःची जोपर्यंत स्ट्रॅटेजी असणार नाही तोपर्यंत अभ्यासाला त्या ठिकाणी धार येणार नाहीये. लक्षात ठेवा 2700 पोरं सुद्धा याच पद्धतीने अभ्यास करू शकतात. जर तुम्हाला मुख्य परीक्षा संदर्भात काही डाऊट्स असतील, शंका असतील तर मला तुम्ही त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट करा. 9049 781 हा माझा नंबर आहे लक्षात ठेवा. बरोबर? ह्या नंबरवर मला मेसेज करा, कॉन्टॅक्ट करा. माझ्याकडे इंडियन सोसायटीच्या, इंटरनल सिक्युरिटीच्या, डीएमच्या, गव्हर्नन्स, सोशल जस्टिस, आयर ह्याच्या नोट्स आहेत. ह्या नोट्स मी तुम्हाला शेअर करेल. फ्री ऑफ कॉस्ट. आय विल नॉट टेक अ सिंगल रुपीज फ्रॉम यू. फ्री ऑफ कॉस्ट. काहीही मदत लागली तर करणारची आय-एस अकॅडमीची टीम तुमच्या सोबत आहे. तुम्ही धाडस करा. तुम्ही फक्त त्या ठिकाणी मनामध्ये आणा आपल्याला करायचं आहे. वी आर विथ यू. ओके? एकदा आमच्या कॉन्टॅक्टमध्ये आला तर तुम्हाला आमचा अनुभव येईल की खरंच हे जे बोलतात तशाच पद्धतीनं वागतात. असो जास्त स्वतःची तारीफ करून घेणार नाहीये. तुम्ही स्वतः अनुभव घ्या. थांबतो इथंच. थँक यू सो मच फॉर द सेशन. टेक केअर. बाय. हॅव अ नाईस डे.